3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। नमस्कार। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। मागील काही दिवसांपासून लाडक्या बहिणींमध्ये एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजेच की मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। कारण की मार्च महिना संपला आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तसेच आता एप्रिल महिना देखील संपत आला आहे। त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार असा प्रश्न बहिणी वारंवार उपस्थित करत होत्या। बहिणींमध्ये एकच चर्चा होते की हप्ता नेमका कधी जमा होणार। तसेच लाडक्या बहिणींनी सरकारकडे देखील मागणी केली होती की हप्ता हा लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावा। आता हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे। काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारने बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील, यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता पैसे तर जमा होणार, पण किती हजार रुपये जमा होणार, पैसे नेमके कधी जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, म्हणजेच की सर्व काही माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, आता तुमच्या खात्यावरती 2 हप्ते जमा होतील। 2 हप्त्यांचे किती, तर 3,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता कोणते 2 हप्ते जमा होणार, तर एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तर आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते जमा झाले, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर मग मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। बहिणींना असं वाटत होतं की मार्च महिन्यामध्येच मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होईल, परंतु मार्च महिना संपला, त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल असं देखील वाटलं, परंतु आता एप्रिल महिना या ठिकाणी संपत आला आणि तरी देखील बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। आता एप्रिल महिना संपत आलेला आहे। खरं तर सरकारने मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्येच द्यायला पाहिजे होता आणि आतापर्यंत एप्रिल महिन्याचा देखील 22वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्यास विलंब झाला असेल। परंतु आता बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता पैसे जमा होणार मार्च महिन्याचा 21वा हप्ता, 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार। तसेच फक्त मार्च महिन्याचाच हप्ता नाही, तर एप्रिल महिन्याचा देखील 22वा हप्ता जमा होणार, 22व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये जमा होणार, म्हणजेच की आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार। कोणते 2 हप्ते, तर मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार। हे तर समजलं, इथपर्यंत तुम्हाला देखील समजलं असेल, परंतु हे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये नेमके कधीपर्यंत खात्यावरती जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आता तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार। तर बघा, राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी मिळणार,
त्याचबरोबर काही अफवा देखील पसरत होत्या की योजना बंद होणार का, पण आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे आता सर्वच बहिणींची चिंता मिटणार आहे. म्हणजेच की कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. बघा, आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता कधी जमा होणार, तसेच KYC बद्दलची देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही लाडकी बहीण योजना कधीपर्यंत या ठिकाणी सुरू राहणार. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला बघायला मिळतील. बघा, जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 20 हप्ते जमा झाले असतील, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि तुम्ही मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या बँकेच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये, म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधीपर्यंत जमा होणार हे सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकदम खरी असलेली माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता सध्या जर सोशल मीडियाचा जर विचार केला तर बऱ्याच साऱ्या सोशल मीडियावरती चुकीच्या बातम्या बघायला मिळत आहेत, अफवा बघायला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. आपण एकदम खरी 100% खरी असलेली माहिती या ठिकाणी बघत आहोत. बघा, आपण या ठिकाणी आता या व्हिडिओमध्ये काय काय बघणार, तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तसेच KYC बद्दलची देखील महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना आता कधीपर्यंत सुरू राहणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की सध्या बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना नेमकी कधीपर्यंत चालू राहणार हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की अर्धवट माहिती तुमचा हप्ता थांबवू शकते. तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की विना अडथळा माझ्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झाले पाहिजे, माझ्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता माझ्या खात्यावरती वेळेवरती जमा झाला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते. तर आता बघा, बऱ्याच बहिणींना असं देखील वाटत होतं की लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती होती किंवा आता या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार. तसेच सध्या बऱ्याच काही बातम्यांमध्ये देखील बघायला मिळत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा आहे. म्हणजेच की सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या असतील, अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत असतं की लाडकी बहीण योजना बंद होणार. आता यामध्ये नेमकं सत्य काय आहे, तर बघा, ताज्या बातमीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीर केले आहे की कोणीही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. म्हणजेच की आता बऱ्याच बहिणींना अशी चिंता होती की लाडकी बहीण योजना बंद होते की काय, तर बघा, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणीही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ही बहिणींच्या हक्काची आहे आणि ती सातत्याने सुरू राहील. इतकेच नाही तर अर्थसंकल्पामध्ये योजनेसाठी 26,000 कोटींची तरतूद आधीच या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. याचा अर्थ असा की मार्च 2027 पर्यंत तुम्हाला तुमचे हप्ते नियमितपणे मिळत राहतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तुमची ही योजना सुरक्षित आहे आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळतच राहतील. म्हणजेच की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. आणि नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,000 कोटींची तरतूद केली असल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होत राहतील. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता नेमका 21वा हप्ता कधी जमा होणार, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता कधी जमा होणार, तर हे देखील तुम्हाला आता समजणारच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बघा,
तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे. म्हणजेच की बघा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, सरकारने सांगितलेली कामे जर तुम्ही केली असतील तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार, तुमचे कोणकोणती कामे पूर्ण असायला पाहिजे जेणेकरूनच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे आपण आता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला. तर आता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मार्च महिन्याचा 21वा हप्ता, 21व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये. आता एप्रिल महिना संपत आलेला आहे. एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, 22व्या हप्त्याचे किती 1500 रुपये. हे 2 हप्ते, या 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तसेच आपण याआधी काय बघितलं आहे तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे आपण देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणताही मायकाला लागला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 26,000 कोटींची तरतूद झाली आहे, हे देखील आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी काय बघत आहोत तर आता या 2 हप्त्यांच्या लाभासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता असायला पाहिजे, कोणकोणती कामे पूर्ण असायला पाहिजे जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील. तर बघा, आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर 3000 रुपये जमा होणार. आता अनेक बहिणींना असा प्रश्न पडला असेल की 3000 रुपये कसे, हप्ता तर 1500 रुपयांचा असतो. तर बघा, याचं साधं उत्तर म्हणजेच की मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही महिन्यांचे मानधन एकत्रितपणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. यामुळे ज्या बहिणींची आर्थिक प्रतीक्षा लांबली होती त्यांना आता मोठा आर्थिक आधार या ठिकाणी मिळणार आहे. आता 2 हप्त्यांचे 3000 जमा होणार. मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500, 3000 रुपये जमा होणार, हे देखील तुम्हाला समजलं आहे. परंतु या 2 हप्त्यांच्या 3000 रुपयांच्या लाभासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता असायला पाहिजे, कोणकोणती कामे पूर्ण असायला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आणि या सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. तर बघा, यामधलं पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार लिंकिंग. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी जोडलेले आहे का? आधार लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा झाले पाहिजे, माझ्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. आणि जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घ्या. पैशांचे वाटप सुरू झाले तरी तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. हप्त्याच्या लाभासाठी तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी जोडलेले असायला पाहिजे, लिंक असायला पाहिजे. आणि जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आजचे आज आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील. हे झालं पहिलं महत्त्वाचं काम. त्यानंतर बघा, दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची EKYC. बघा, ज्या देखील बहिणींची EKYC पूर्ण नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. आता सरकारने EKYC मधील दुरुस्तीसाठी मुदत दिली होती. म्हणजेच की ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना EKYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी सरकारने संधी दिली होती. आणि ज्या बहिणींनी EKYCच केली नव्हती तर अशा बहिणींचा हप्ता हा बंद झाला आहे. आणि ज्या बहिणींनी EKYC केली असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आणि ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना EKYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी संधी सरकारने दिली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणे अनिवार्य आहे. KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची तारीख समोर आली आहे. KYC करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत तुम्हाला KYC तर दुरुस्ती करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पैसे जमा होतील. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील
ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि इतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही. तसेच ज्या देखील बहिणींकडून KYC करताना चूक झाली असेल, तर अशा बहिणींना KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. जर कदाचित तुमच्याकडून देखील KYC करताना चुका झाल्या असतील, तर आजची आज KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करा, कारण की KYC पूर्ण झाल्याशिवाय खात्यावरती पैसे येणार नाहीत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर तुमची KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती प्रत्येक हप्ता जमा होईल. मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल आणि जर KYC नसेल तर हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण आता बघूयात. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली होती, ती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण काय काय बघितलं हे थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आणि हप्ता कधीपर्यंत जमा होणार, किती वाजेपर्यंत येणार हे देखील तुम्हाला आता समजणारच आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर या ठिकाणी जमा होण्याचा विलंब झाला, काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असू शकतो, परंतु आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने हप्ता वितरणाची या ठिकाणी पूर्ण तयारी केली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. बघा, DBT म्हणजेच की थेट लाभ हस्तांतर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे आता तुमच्या खात्यावरती खटाखट या ठिकाणी जमा होतील. सरकारचा हा शब्द आहे की एकही गरजू बहीण या ठिकाणी लाभापासून वंचित राहणार नाही, म्हणजेच की पात्र असणाऱ्या प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. एक सुद्धा बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही, म्हणजेच की प्रत्येक पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता आपण आतापर्यंत काय बघितलं आहे तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणीही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण बघितलं की अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 26,000 कोटींची तरतूद झाली आहे. बघा, तब्बल 26,000 कोटींची तरतूद ही सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी केली असून आता निधीची कमतरता नाही, बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होत राहतील, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण बघितलं की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार, हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर आपण KYC बद्दलची देखील महत्त्वाची अपडेट बघितली. KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे, हे देखील तुम्हाला समजलं. तसेच 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार, मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 जमा होणार, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार, हे देखील तुम्हाला समजलं. तसेच हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे, KYC पूर्ण असायला पाहिजे, हे देखील आपण बघितलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की नेमका हप्ता कधी जमा होणार. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवरती जात आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारीमध्ये आला, तर फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यामध्ये देण्यामध्ये आला. त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता किती तारखेला जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नेमका हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यात आता आनंदाचा वर्षाव होणार आहे. मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, असे दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये आता खात्यावरती जमा होणार आहेत. कधी जमा होणार तर याच एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये याच एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत, म्हणजेच की साधारणतः 30 एप्रिलपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. परंतु या दोन्ही हप्त्यांच्या 3,000 रुपयांच्या लाभासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता असायला पाहिजे. जर कागदपत्रांची पूर्तता नसेल, KYC नसेल, तर एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे 3,000 रुपये थांबवू शकतात. त्यामुळे तुमची KYC पूर्ण आहे का नाही, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री
करून घेणे देखील आवश्यक आहे. बघा, पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, त्यामुळे पात्र बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या बहिणी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, तर अशा पात्र बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. कधी तर याचं एप्रिल महिन्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. साधारणतः 30 एप्रिलपर्यंत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.